ताईंचं वाटतं 9च आहे. साईडला पहिला हा लागला मठ. त्याच मित्रांनो हा बघा हा मंदिर आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी SK स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आज आलो आहे काळा डोंगराला एकविरीचं दर्शन घ्यायला. चला तर मी एक व्हिडिओ स्टार्ट करतो. मित्रांनो चला मी स्टार्ट करतोय. शूज घेतलेत पायात, इथं दर्शन घेतोय. बाजूनी व्हिडिओ थोडी स्टार्टिंग डल येते कारण का मी फ्लॅश पण नाही आणले आणि सूर्यसुद्धा नाही अजून आला आहे. थंडी तर खूप आहे. चालू केली आम्ही आता चढायला. आमची फॅमिली पूर्ण आली सोबत, रोयाची फॅमिली पूर्ण आहे. तर वरती गेलेत. आम्ही ते व्हिडिओ काढत आलो, ब्लॉग चालू केला आहे आता आणि जातोय आता वरती. आपण आता थोडा वरतीच भेटूया डायरेक्ट, कारण का लाईट खूप डल आहे. येणार ना एकदम व्हिडिओ खास वरतीच भेटूया आपण. ताईंचं वाटतं 9च आहे ना. ह्यांचा 9च आहे पूर्ण. हे असंच चढणार होता काळा डोंगर. कायकांच्या एका पायावर चढतात बोलतात. रोयाला विचारू काय, रोया माझ्यासाठी 9 दर्शेल नाही बोलत. डोक्यावर जायचा 9 धरते बोलतं. तर आम्ही ह्यासाठी ना आलो, ह्यासाठी नसं गाड्या पण येतात इकडून डायरेक्ट असं वरती जायला आहे. वरती जाऊया पण आता. हा ह्या साईडला अशा प्रकारे दुकान आहेत बघा एकविरी मातेची. या साईडला सुद्धा बघा दुकान आहेत. कोण चढलाय? हा मी चढलो अर्धा काढला चढलो. सगळं व्ह्यू बघा तुम्ही. ओटे आहे बघा. दुकानच्या ओटे आहेत बघा. आम्ही ओटी घेतली बघा. हे फोनपे आहे ना. हां काढून घ्यायचं आहे. मित्रांनो ही ओटी घेतली आम्ही आता. ही 250 रुपयाची आहे. ह्याच्यात साडी असल्यामुळे. आणि साधी ओटी 50 रुपयाला आहे वाटते इथे. चढलो थोडंसंच बाकी आहे आता. अर्धी सोबतची सर्व गेलेत. दर घेशील ना परत वरती हे होईल. ही खानाची ही नवारी साडी होती 100 वाली. ती नवारी 200 वाली, नवारी 600 वाली. ही हार नारळाची 50 वाली. 50 मध्ये काय ना हार आणि नारळ त्यात हार आणि खण बस. हार चालू 100 आली. वेणी सगळं येतं, बांगड्या सगळं येतं. आणि या साडीवाल्या आता
हिराला 200 वाले. तर कुठून आला तू? मी वाशीवरून आलो आहे. ब्लॉग आहे. त्यांच्या दुकानावर आला तू म्हणतात ते तुला काय कसं वाटतं आमच्या दुकानावर आलं? हां मी पहिल्यांदाच आलो आहे आणि सर्व पहिल्यांदाच आलो आज तिथे आरतीच्या मुली झालं अभिषेक हां सकाळी किती वाजता निघाला? किती 5 वाजता निघाला तुम्ही आपण? 4:30 वाजता निघाला. कसं वाटतं आमच्या तू वेगळाच अनुभव आहे. ते एकदम मस्त वाटते. ते धन्यवाद. आमच्या एकविराईचे मुख्य या दुकानावर आलो आहे. इथे बघा ह्यांच्याकडे चप्पल ठेवले आणि ओट्या आम्ही घेतो इथून. अभिषेक वगैरे करत असेल. इथे समोरच गेट आहे आणि त्या गेटच्या समोरच इथं बाजूला दुकान आहे यांचं. ही संपूर्ण 100 वाली आहे. साडीचे 200 वाले. हे हार नारळाचे 50 वाले. तुमची इथं कोणती आहे बा आल्याच 500 शूज ठेवले यांच्याकडून ओटे घेतले आणि आता जाते वरती. हा मी येताना भेटतो तुम्हाला. मी पहिल्यांदा झाले. आपली माणसं पण पहिल्यांदा झाले. त्या अगोदर येऊन गेले. इकडं मी राहिले राहिले. काहीतरी नवीन अनुभव. इथपर्यंतच आहेत मित्रांनो. दुकान या साईडलाच आहेत आणि ही पूर्ण एंट्री आहे. ही सर्व फॅमिली आहे आपली. पोचलोय आम्ही आता कारला. समोरच आहे केव्स. लेणी आहे समोरच. दिसते काय तुम्हाला? थोडाच वेळात पूर्ण दिसून येईल आपल्याला. 5 मिनटं थांबा. निघाली आपली फॅमिली. कसं वाटते? ही केव्स आहे बघा. लेणी आहे. त्या साईडला पण जाऊन देतात. मी एका ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. पांडवानी तिथं चाला ना. तिथं चाला. तिथं फोटो काढायला. हा काय लोक इकडेच शूज घालून येतात. दिसतात बघा. मी पहिल्यांदाच आलो आहे. आमची फॅमिलीमधले असे आलेत एक दोन अशी माणसं आलेत. मी पहिल्यांदाच आलो रे हे वेदो. भरपूर दिवसातून यायचं होतं. आज ठरलं फायनली. मला जाऊनच येतोय आता. हा इथं काढूया फोटो. हा त्यांचा काढूया. हा इथं तुम्ही पावसाला आलात ना किंवा पालखी किंवा कार्यक्रम असेल ना पूर्ण भरलेला असतो. हा केव्स लेणी आहे बघा. पहिला दर्शन घेऊन यायचं की ते असतात. फुलं असतात त्यांच्यात. फुलं असतात हातात. शू रॅकेट पण इथे आहेत बघा. तुम्ही इथं पण काढू शकता शू रॅकेट किंवा खालीही काढू शकता. या साईडला शू रॅकेट आहे. या साईडला एक गेट आहे. इंट्रो ह्यासाठी नाही. जातो आम्ही आता लाईनमध्ये. बघा किती लाईन आहे. प्रवेश द्वार.
आहेत का या? कोण? या दोघी. आपण येताना काढू. हे असं जाऊन असं यायला आहे. मी तर पहिल्यांदाच आलो इकडे. पहिल्यांदाच दर्शन घेणार. लाईन बघा. किती वेळ लागतो का? स्टॉप. आपली गाडी इथपर्यंतच. हां इथपर्यंतच. नंतर गेट टाकतो तेव्हा जाऊ. इथपर्यंत. अशा लाईन आहे, रांगा आहेत. त्याच्यामुळे अशी गर्दी वगैरे होत नाही. व्यवस्थित वगैरे. हा तर गेला असता पुढं पुढं. पाठीस थांबय. मित्रांनो ते वेळ लागेल थोडा. तुम्हाला तिथं जाऊन आता भेटतो. बघा किती लगेच लाईन वाढली पाठी. आता तर मागं कोणच नव्हता, लगेच लाईन वाढली. मित्रांनो एक आरती भेटली आम्हाला. आम्ही आरती बोलतो आता. अजून तिथंच आहे का? हल्लोय नाही काय नाही. आरती भेटली आम्हाला आणि आरती पूर्ण झाली. आता लाईन लगेच सुटली वाटतं. आम्ही लाईन खूप लागले इकडे वाढले. अरे आम्ही इथं पोचलोय आता. रांग सरकते चांगली मस्तपैकी सरकते. पटापट पटापट. आता तिथं जाऊन भेटूया. माझी मित्रमंडळी पण आले ते काशीकोलची. बाजूच्याच गावची पोरं आहेत. कल्प्या, जग्या आणि सुरज्या. आपल्या लाईनीतच भेटलेत. ते पण आमच्या अगोदरच निघाले वाटतं. ते आमच्यासोबतच निघाले. मित्रांनो फायनली पोचलोय मी.
दर्शन मित्रांनो आमचा सर्वांचा झाला आहे आता बघूया आमचं नाश्ता जेव्हा भूक लागली ना तर पाय बी वतरायला लागले. इथून आता दोन तीन स्पॉटला जायचं. गणपतीचं मंदिर आहे काहीतरी बोलतात आम्हाला माहिती नाही. तिथं जाऊन तिथं पण जायचं आहे आपल्याला. तर आता मित्रांनो दर्शन आणि फोटोग्राफी पण झालं आहे आणि पोरांचं आमच्या नाच पण झाला आहे, दर्शन पण झालं आहे. आम्ही आता निघतो, भूक लागले, नाश्ता करायला चाललो आहे. खाली सर्व निघालेत आणि आता लाईन बघा मित्रांनो, लेट आल्यावर लाईन खूप असते. म्हणून सकाळी लवकर यायचं असेल ना एकदम लवकर या, पहाटे. आम्हाला तरी पण लवकर नंबर लागला, आम्ही निघतोय आता. हां खाली द्यायचं आहे ते, खाली मित्रांनो. मिठाई पण घेतली, मिठाई नाही प्रसाद घेतली, चिका घेतला 100ला 3. ते पेढे कसे आहेत? 90ला पाव आहेत, 100ला पाव आहेत. लोणावळा चिकन. मित्रांनो आम्ही लेणी उतरलो खाली, काळला डोंगर उतरलो खाली. जास्त काय टाईम असं म्हणजे
एकदम दर्शन घेऊन देत नाही, लगेच पाठवतात असे गर्दी असल्यामुळे. तर आम्ही खाली उतरलो आणि आम्हाला लागले भूक. घरातूनच नाश्ता आणला आहे, पोहे. या पोहे खायला किती वाजले? 10:15. आम्ही 7 वाजता वरती पोचलो होतो, 10:15 वाजता उतरलो. काय पाणी आणलंय? मला घ्यायचं. काकूला दे अरे काकूला दे या पोहे खायला भूक लागले सर्वांना आम्हाला. हे बाई हे पोहे नाही खात, हे बाई हिरोया नाही पोहे खात. तू काय खाते? नाला खाते. काय खाते पोहे? जाऊन काय बाय भूक लागले का नाही? ही तर कंटाळलीच होती, कधी जाते खाली असं झाला होता. मित्रांनो या पोहे खायला. पाय दुखले आमचे वरती. राहिलो तिथंच. काय आहे? नाही बसवा. हा हार पाठी आहे, लक्ष ठेव नंतर अच्छा, नेताना. हार आहेत, घेऊन जायचं वरती. सकाळी लवकर या, तर लाईन ना खाली भेटते. नंतर तुम्ही असं 10च्या नंतरला आलात ना, एवढी लाईन असते ना, तुम्ही बघतलंच असतं. सकाळी आम्ही 5 वाजता निघाले होते ना, 5 वाजता 6-6:30 वाजता इथं पोचलात खाली, आणि 7 वाजेपर्यंत वरती पोचतात लाईन. तर काय 1.5 तासात आला असेल, 1.5 तासात ना. हां आरती वगैरे होती ना, 1.5 तासात आम्ही दर्शन घेतलं. आणि म्हणजे असं पण नाही, थांबत नाही, लगेच घेऊन जातो. कसं आम्ही नवी मुंबईमधून आलो, वाशीमधून. अजून 2 ठिकाणी जायचं आहे. मित्रांनो आमचा नाश्ता वगैरे सर्व झाला आहे. आता आम्ही निघत आहोत महडचा गणपती. तिथून डबल दुसरीकडे पण जायचं आहे. चला तर मग आपण आता महडच्या गणपतीला जाऊया. चार्जिंग संपली, आता कसं होईल काय माहिती. आपला ब्लॉग करू काहीतरी, कुठे चार्जिंग कुठे जुगाड करायला भेटेल तर बघूया. आता गाडीत जाऊन भेटतो तुम्हाला. आता मित्रांनो आम्ही पुरीचं दर्शन घेतलं. आता आम्ही निघालो महडचा. चला आता मग भेटूया आता महडच्या. मित्रांनो महडच्या गणपतीला पहिले नाही गेलं. त्या साईडला मठ आहे बघा, त्या साईडला पहिला हा लागला मठ. त्या साईडला आम्हाला आणलेत त्यांनी. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं आहे मठ ते. तर विचारूया आपण मठ. आतमध्ये जाऊन त्यात शूट बीट चालू आहे. इथून एंट्री आहे. त्या साईडला शू रॅक आहे. शू रॅक. तर मित्रांनो आम्ही आता महडच्या गणपतीजवळ पोचलो आहे. ही गाडी आहे आपली, आजचा लास्ट स्पॉट आहे. मित्रांनो याच्या अगोदर मी आश्रमामध्ये गगनगिरी बाबा या आश्रमामध्ये उतरलो होतो. आतमध्ये ना मोबाईल अलाव आहे, पण व्हिडिओज आणि फोटोज काढायला अलाव नाही तिथे. तर आतमध्ये गेलो, काहीतरी जेवण बिवणच आम्ही तिथं आतमध्येच होतो. काय प्रसाद होतात तीच होती प्रसाद. आता आम्ही रात्री बघू संध्याकाळी डायरेक्ट जेवण. आजचा झालं यांचं जेवण. आता आम्ही गणपतीचा दर्शन घ्यायला चाललो आहे. महडचा गणपती. मित्रांनो हा घुंगराचा आवाज तुम्ही ऐकलाच असणार. हा असा आवाज ऐकला ना का समजायचा उसाची गाडी आहे जवळ. आम्ही ज्यूस घेतो गार गार. तू घेतला? घेतो की गारटलं रुपये. असू दे असू दे, बरंच पाहिजे. मित्रांनो हा बघा हा मंदिर आहे. आणि हे बघा इकडं पण खूप लाईन लागली. लाईन आहे इकडे पण. आणि मी तर खूप थकलो आहे नुसती लाईन लावून.
बघतोय लगेच गेली ना तर लगेच जाणार इथं तर नाही जाणार कंटाळलो आहे मी लाईन लावून फॅमिली जाते दर्शन घ्यायला इथं बघतोय मी जरा राहुल तू जातोस हा हा मंदिर आहे बघा मी पण लाईनमध्ये उभं राहिले लाईन कमी होती उभा राहिलो तर बघूया दर्शन आतमध्ये वाटतं मोबाईल यूज नाही करत करायला जमलं तर मी कळलं बघा इकडून लाईन लागली पूर्ण इकडे मंदिर आहे इकडे गणपती आहे मित्रांनो आजची ट्रिप पूर्ण झाली आमची इथे काय महडचा गणपतीचा पण आम्ही दर्शन घेतलं आहे आणि खूप तक पाय दुखायला लागले आता वाटतं गाडी सगळे झोपणार सीध्या घरात जाऊन उठणार तर मित्रांनो इथे ना फोटो काढायला अलाव नव्हते आणि तिथे पण गेलो होतो ना त्या आश्रमामध्ये तिथे अलाव नव्हते इथले थोडेफार काढलेत ते बघा व्हिडिओ आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि मित्रांनाही शेअर करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय टाटा